च्या रस्सीखेचीनंतर अखेर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला। त्यामुळे शिंदेंच्या माघारीनंतर आता देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला। माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका। महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही प्रतिक्रिया। विधानसभेचा निकाल पूर्णपणे स्पष्ट झाल्याच्या 3 दिवसांनी अखेर एकनाथ शिंदे माध्यमांच्या समोर आले। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याचं जाहीर केलं आणि अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे। भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे। भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे। खरं तर महाराष्ट्राच्या मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं। त्यामुळे निकालाच्या दिवशीच तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानल्याचं पाहायला मिळालं। पण जशी मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाली तसं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दबाव वाढवायला सुरुवात झाली आणि दोन्ही नेत्यांची बॉडी लँग्वेज बदलल्याचं पाहायला मिळालं। विधानसभेतल्या बंपर विजयानंतर मुख्यमंत्री महायुतीचाच होणार हे स्पष्ट होतं। पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्यानं मागील 3 दिवसांपासून मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला। दुसरीकडे भाजपच्या या ऐतिहासिक विजयानंतर देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल याची पहिल्या दिवसापासून चर्चा सुरू आहे। त्यामुळे भाजपसह राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते सागर बंगल्यावर गर्दी करताना दिसत होते। आता एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानं फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता बळावली आहे। माननीय शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा अजितदादा असतील, आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही। आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील। आमचे श्रेष्ठी आहेत, ते आमच्यासोबत बसून सगळे निर्णय घेतील, त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे। राज्याचा कारभारी उद्या ठरेल आणि शपथविधी परवा होऊ शकतो। मंथ येईपर्यंत 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। 30 किंवा 1 असं वेळ होईल, 30 किंवा 1। शिंदेंच्या माघारीनंतर आता महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाचा पेच सुटलाय। गुरुवारी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची दिल्लीत अमित शहांच्या सोबत बैठक आहे। या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर औपचारिक शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। आता फक्त शपथविधी कधी आणि किती जणांचा होतो